या सर्व शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे। होय, आता 2 टप्प्यामध्ये हे पैसे येतील, म्हणजेच की सरकार आता बऱ्याच योजनेचे पैसे देणार आहे। आता सरकारकडून डायरेक्ट शेतकऱ्यांना नमोचे 2000 रुपये मंजूर झालेले आहेत। आता हे नमो शेतकरीचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होणार असून आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाला राज्य सरकारकडून सुरुवात होत आहे। मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी खुश झालेले आहेत, मात्र काही शेतकऱ्यांना नाव यादीतून काढलं जाणार आहे। यावेळेस थोडासा बदल नव शेतकरी योजनेमध्ये सरकारने केलेला आहे। सर्व अपडेट आता तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजेच तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पूर्ण जमा होणार आहेत। होय, नमो शेतकरीचे 2000 रुपये राज्य सरकारकडून आता पूर्ण वाटपासाठी आपल्याला जाहीर बघायला मिळत आहेत। कोणालाच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। पहिल्या नाही, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या टप्प्यापर्यंत हे पैसे वाटप सुरू राहतील असं सरकारने सांगितलंय। म्हणजेच की पहिला टप्पा हा नमो शेतकरी योजनेचा तर असेल, मात्र सरकार 3 टप्प्यात पैसे देण्याचं कारण म्हणजे 3 ते 4 योजनेचे पैसे सरकारला आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये आता सरकारने पैसे वाटपासाठी लागणारा निधी जाहीर केलेला आहे। कोट्यवधी रुपये मंजूर केलेले असून आता हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप केले जाणार आहेत असं सरकारने सांगितलंय। किती रुपये? तर इकडे बघा, केंद्र सरकारचे हजारो कोटी रुपये मंजूर झालेत आणि राज्य सरकारचा 6000 कोटी रुपयांचा निधी देखील आता डायरेक्ट मंजूर झालेला आहे। म्हणजे बघा, 6000 कोटी रुपयांचा हा निधी शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेला असून यामधून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना भेटतील। पीक विम्याचे 17000 रुपये येणार आहेत आणि नुकसान भरपाई अनुदानाचे पण हे पैसे शेतकऱ्यांना भेटणार असून अनुदानाचे वेगळेच 10000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। मात्र हे सर्व जे पैसे सरकार देत आहे हे पैसे सर्व जिल्ह्यात एकदाच भेटणार नाहीत। सर्वात आधी हे पैसे काही जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत। सरकारने त्यांची यादी पण जाहीर केलेली आहे। आता सर्वात आधी पैसे 13 जिल्ह्यामध्ये हे जमा होणार आहेत। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणि 72 तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर हे पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळतील। यामध्ये नमो शेतकरीचे 2000 रुपये तर भेटतीलच, मात्र पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पण पैसे 100% तुमच्या बँक खात्यावरती येतील। मग आता नेमके कोणत्या 13 जिल्ह्यात हे पैसे भेटणार आहेत आता त्यांची यादी तुम्हाला दाखवणार आहे। त्याकरिता फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्या शेतकऱ्यांना सर्व काय माहिती आता बघायला मिळणार आहे। तर चला आता पुढील अपडेट आपण पाहूयात। तर बघा, राज्य सरकारने आता घोषणा केलेली आहे। शेतकरी खुश झालेले असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम टाकण्याचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय तर बघायला मिळत आहे। आता हे नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि उर्वरित पीक विम्याचे देखील 17000 रुपये जे काय असतील ते आता शेतकरी मित्रांनो 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी पैसे भेटतील व ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 2000 रुपये भेटत असतात अशांना पीक विम्याचे पण पैसे यावेळी सरकार देणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती अनुदान आणि नुकसान भरपाईचे देखील 15000 रुपये टाकणार आहे। डायरेक्ट हे पैसे डीबीटीतून सर्व शेतकऱ्यांना आता भेटून जातील असं सरकारचं म्हणणं आहे आणि हे 13 जिल्ह्यातून आता वाटपाला सुरुवात होत असल्याने या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। तर चला, नेमके कोणते असे 13 जिल्हे आहेत की त्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी सरकार पैसे देत आहे त्यांची यादी सांगतो, कारण या 13 जिल्ह्यामध्ये जास्त शेतकरी संख्या आहे असं सरकारकडून आढळून आलेलं आहे व सरकारला कळालं आहे की या 13 जिल्ह्यामध्ये जास्त शेतकरी राहतात। मग त्यामुळे सरकारने सर्वात आधी हे 13 जिल्हे निवडले असून या ठिकाणी डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। म्हणजे सरकारकडून तिकडून बटन दाबलं की इकडे पैसे जमा होऊन जातील। मात्र काही कडक नियम लावलेले आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत, तसा नियमच सरकारने आता लावलेला आहे। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ही 2 कामे तुम्हाला आता करून घ्यावी लागतील। जर सरकारने सांगितलेले ही 2 कामे तुम्ही केली नाही, याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद पण कायमचा होऊ शकतो। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ही कामे करायची आहेत। यावेळेस नवीन बदल, नवीन कडक नियम सरकारने आता लावलेले आहेत। मग आता कोणत्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कामे करायची ते पण सांगतो, कारण आता सर्व शेतकऱ्यांना ही 2 कामे करावी लागणार आहेत। मग आता जी 2 कामे तुम्हाला करावी लागतील त्याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला समजून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा,
त्यापूर्वी काय करूयात, नेमके पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सर्वात आधी सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी बघूयात. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती आपण पाहू. तर बघा, या ठिकाणी आता महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे. या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी आमची ही मोठी घोषणा आहे. पुन्हा नंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, नव शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपलेली आहे. डीबीटी माध्यमातून सर्व पैसे सरकारने अखेर आता जाहीर केलेले आहेत व सर्वांच्या खात्यावरती हे पैसे जमवणार आहेत. मुख्यमंत्री यांनी डायरेक्ट आता नव शेतकरी योजनेच्या हप्त्याला मंजुरी दिली असल्यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत. या ठिकाणी बघा, स्पष्टपणे सांगितलं आहे की 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 1,800 कोटी रुपये डायरेक्ट खात्यात येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, केंद्राकडून राज्य सरकारला निधी पण आलेला आहे. त्यामुळे एक योजनेचे नाही तर 4 योजनेचे पैसे आता हे मंजूर केलेले असून 13 जिल्ह्यामध्ये या 4 योजनेचे पैसे डायरेक्ट टाकण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिली योजना आहे नव शेतकरी योजना. नव शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीक विम्याचे 17,000 रुपये. लक्ष देऊन बघा कोणते पैसे येणार आहेत तिकडे सांगत आहे. नुकसान भरपाई 18,500 रुपये आणि अनुदानाचे 10,000 रुपये असे हे 4 योजनेचे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या शेतकरी मित्रांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. तर बघा, जर आता यामध्ये सरकारने यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं असेल तर डायरेक्ट हे सर्व पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत. तर चला, यामध्ये नेमके किती जिल्हे आहेत किती तालुके आहेत की सरकार त्या ठिकाणी पैसे वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी बघा, आता यादी आलेली असून स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे की पहिला जिल्हा अमरावती आहे. बघा, जर तुम्ही आता अमरावती जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात सर्व पैसे हे जमा होऊन जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नव शेतकरीचे 2,000 रुपये आता सर्वात आधी येणार असून 10,000 रुपयांचं अनुदान देखील येईल आणि 17,000 रुपयांचा पीक विमा देखील या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे. यामुळे एक ना एक बळीराजाला शेतकऱ्यांना आता चांगला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर काही तालुके आहेत, धारणी तालुका, या तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात नमोचे पण पैसे सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होताच पीक विम्याचे पण पैसे आधी भेटणार आहेत. धारणी तालुक्यात देखील पैसे सरकार देत आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा तालुका मोर्शी तालुका. मोर्शी तालुक्याचं नाव पण सरकारने आता यादीत घेतलेलं आहे. लक्ष देऊन बघा, आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते तुम्हाला इथे लक्ष देऊन पाहायला मिळणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव या ठिकाणी असेल, या यादीमध्ये असेल तर सर्व पैसे सर्वात आधी तुम्हाला भेटणार आहेत. जर तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला खूप उशिरा पैसे भेटू शकतात. तर इकडे बघा, आता पुढचा तालुका चांदूर बाजार. या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे. त्यानंतरचा तालुका चिखलदरा तालुका, याचं नाव आलेलं आहे. त्यानंतर नांदगाव खंडेश्वर तालुका. या ठिकाणी पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे वाशिम जिल्हा. तर बघा, वाशिम मध्ये देखील आता पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत. नमो शेतकरीचे 2,000 रुपये या जिल्ह्यात मंजूर केलेले आहेत. तर आता पीक विम्याचे पण 17,000 रुपये मंजूर होत आहेत आणि हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 ते 3 टप्प्यामध्ये पोहोचतील. पहिल्या टप्प्यात नमो शेतकरीचे आणि पीक विम्याचे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान आणि नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना भेटून जातील. यामुळे शेतकऱ्यांना काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा एक दिलासा राज्य सरकारकडून आता शेतकऱ्यांना भेटतोय असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. तर बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे कारंजा तालुका. आता या कारंजा तालुक्यात देखील पूर्ण पैसे जमवणार आहेत. त्यानंतरचा तालुका मानोरा तालुका. या तालुक्यात नमो शेतकरीचे 2,000 पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे पण 10,000 येणारच आहेत. त्यानंतर वाशिम जिल्हा. या ठिकाणी पूर्ण पैसे आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील. त्यामुळे आता काळजी करणं चिंता करणं सोडून द्या. अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात हे पैसे सर्वात आधी जमवणार आहेत त्यांची पुढील यादी आपण बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी आता नेमके किती वाजून किती मिनिटाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटू शकतात, सरकारने काय सांगितलं आता ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो.
तर या ठिकाणी बघा आता सरकारने सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेत काही बदल केले आहेत, त्यामुळे काही शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये मिळणार नाही, तर डायरेक्ट त्यांना 4,000 रुपये भेटणार आहेत. बघा आता 2,000 रुपयांऐवजी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपयांचा पण हप्ता डीबीटीतून देण्यात येणार आहे. तिकडून क्लिक केल्यानंतर 15 ते 20 मिनिटात किंवा जास्तीत जास्त 25 मिनिटांपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. सरकारने नवीन नियम काढल्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत. पहा, हे पैसे सर्वांना भेटणार नाहीत. ही 2 कामे केली तरच तुम्हाला 2,000 ऐवजी 4,000 रुपये जास्त हप्ता भेटू शकतो व सरकारने सांगितलेले 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. यावेळेस नवीन नियम आहेत. जर नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली आता काही कामे अर्जंट मध्ये तुम्हाला करून घ्यावी लागणार आहेत, तरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. तिथे पुढे सांगितलं आहे की अधिवेशनात सरकारला आता प्रश्न विचारला की नमो शेतकरीचे पैसे शेतकऱ्यांना कधी देणार, तर त्यावेळेस उत्तर देताना सांगितलं की नमो शेतकरीचे पैसे आम्ही आता शेतकऱ्यांना लवकरच देत आहोत असं मुख्यमंत्री म्हटले. आणि त्यांनी सांगितलं की डायरेक्ट आता योजनेचे हे 2,000 रुपये तर आम्ही देत आहोत, मात्र पीक विमा आता 17,000 रुपये त्या योजनेसोबत दिला जाईल. त्यानंतर लगेच शेतकऱ्यांना अनुदान आणि नुकसान भरपाईचे पैसे दिले जातील असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे आता ही सर्व रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होऊन जाणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतील, आता त्याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्ट माहिती दिलेली आहे. इथे सांगितलं आहे की आता ही 2 कामे केली तर हप्ता लवकर भेटेल, अन्यथा पैसे भेटताना अडचण येऊ शकते किंवा हप्त्याच्या यादीतून तुमचं नाव कायमचं बाद केलं जाऊ शकतं आणि तुम्हाला योजनेचे पैसे पण मिळायचे नाहीत. या ठिकाणी सांगितलं आहे की आपल्या बँक खात्याची स्थिती अपडेट ठेवा. आता ही जर तुम्ही अपडेट ठेवली नाही तर अडचण येऊ शकते. त्यानंतर EKYC देखील करायची आहे. EKYC जर केली नाही तर हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यानंतर पुढे सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी आधार लिंक देखील करायचा आहे. आधार लिंक, मोबाईल नंबर अपडेट सर्व तुम्हाला तपासायला सांगितलं आहे. म्हणजे आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का ते पण तपासायचं आहे. जर तपासलं नसेल तर तपासून घ्या. जर नसेल केलेला तर लवकरात लवकर लिंक करावं लागेल, कारण की हे पैसे आता लिंक केल्याशिवाय भेटणार नाही. त्यानंतर अजून एक म्हणजेच की बदल झाला असल्यास गाव स्तरावर माहिती द्या किंवा तालुका स्तरावरती माहिती देऊन ही अडचणी दूर करा आणि EKYC मात्र लवकरात लवकर करा असं या ठिकाणी सांगितलंय. जे कोणी EKYC करणार नाहीत त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत. जर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पाहिजे असतील तर EKYC, आधार कार्ड, बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक हे सर्व काय असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला हप्त्याच्या यादीतून काढलं जाऊ शकतं आणि हे सर्व पैसे तुम्हाला जे मिळणार होते ते मिळायचे पण नाही. तर याकडे सर्व शेतकरी बांधवांनी आता जेवढं होईल तेवढं लक्ष देणं खूपच गरजेचं ठरणार आहे. तर चला आता आपण पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे, किती वाजून किती मिनिटाला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात, सरकारने काय सांगितलं आहे, आता सर्व अपडेट आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार काय सांगितलं आहे तर इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की आता लाखो शेतकरी खुश झाले आहेत, कारण आता पूर्ण पैसे वाटप होणार आहे. सरकारचे डीबीटीचे काम पूर्ण होत आलेलं आहे. बघा आता डीबीटीचं काम पूर्ण होत आलंय म्हटलं हप्ता तर नक्कीच भेटणार. डीबीटी अशी प्रक्रिया असते की तिकडून पैसे टाकल्यानंतर इकडे 15 ते 20 मिनिटांमध्ये जमा होत असतात. त्यामुळे डीबीटीचं काम सरकार करत असतं. ते काम आता झालेलं असून एका क्लिकमध्ये महाराष्ट्रातील सर्व लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा आता राज्य सरकारकडून एक ना एक शेतकऱ्यांना नक्कीच भेटू शकतो. पुढे सांगितलं आहे की अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता. 8 डिसेंबर पासून सुरू झालेलं हे अधिवेशन 12 डिसेंबर पर्यंत चालणार आहे असं आपल्याला बघायला मिळालंच. मात्र आता नेमक्या याच सत्रामध्ये नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक पुरवणी निधीची मागणी सभागृहात मांडली जाणार असल्याची चर्चा आहे. कारण राज्य सरकारला पुढचा हप्ता सोडायचा असेल तर आधी अर्थसंकल्पीय मंजुरी मिळवणं हे आता आवश्यक असतं. त्यामुळे आता मंजुरी मिळताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पण हे सर्व
सर्व पैसे आता बँक खात्यावरती येऊन जाणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची शेतकऱ्यांना कसलीच गरज पडणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आहे. तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता 25 डिसेंबरच्या आसपास तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्या आसपास तुम्हाला हे पैसे मिळू शकतात असा अंदाज आहे. सरकारकडून अजून देखील ऑफिशियली माहिती जाहीर झालेली नाहीये. त्यांच्या ऑफिशियली साईटवर देखील तुम्ही लक्ष देऊन पाहू शकता. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.